नमस्कार, मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी अगदी झटपट अशी तयार होणारी वांग बटाट्याची भाजी बनवणार आहे। सकाळच्या घाई गडबडीत कमी साहित्यात टिफिनसाठी अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते, तर नक्की एकदा करून बघा। तर वांग बटाट्याची भाजी करण्यासाठी कढईमध्ये एक पळी मी तेल घेतलेला आहे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिरं घालू। जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालू आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ। कांदा चांगला मी तेलामध्ये सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे। आता यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला घालू आणि टोमॅटो चांगला मऊसर होईतोपर्यंत परतून घेऊ। कांद्यासोबत टोमॅटो सुद्धा चांगला मऊसर असा परतून घेतलेला आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घालू। त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून चिरलेला घालू आणि 2 मीडियम आकाराची वांगी घालू। वांग्याची फोडी थोड्या मोठ्याच चिरलेल्या आहेत, म्हणजे बटाट्यासोबत त्या चांगल्या शिजल्या जातात। एकदम मऊसर असे वांगी शिजली जात नाहीत। आता वांग आणि बटाटा आपण चांगलं 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊ। वांग बटाटा चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे। तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता। पाववाटी होईल इतपत भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। थोडा जाडसर ठेवलेला आहे, म्हणजे भाजी मस्त चवीला होते। त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा होईल इतपत सुक्या खोबऱ्याचा कीस घातलेला आहे। सुक्या खोबऱ्याचा कीस आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजी चांगली मसालेदार अशी होते। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलेला आहे। आता लाल तिखट वांग बटाट्यासोबत बारीक गॅस करून चांगलं परतून घेऊ। मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। वांग बटाट्यासोबत लाल तिखट मी परतून घेतलेला आहे। यामध्ये आता भाजी शिजेल इतपत पाणी घालायचं आहे। साधारण 1 ग्लास होईल एवढं पाणी घातलेलं आहे। मिक्स करून घेऊ। आता तुम्हाला जर ही भाजी थोडी पातळ हवी असेल तर पाणी कमी जास्त करू शकता। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। आता भाजीला उकळी आलेली आहे। गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि बारीक गॅसवरती ही भाजी चांगली मऊसर अशी शिजवून घेऊ। वांग बटाटा शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन अशी ही भाजी तयार होते। तर थोड्या वेळानंतर बघू शकताय झटपट वांग बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। टिफिनसाठी अगदी सुकी भाजी झटपट अशी ही तयार होते। चपाती भाकरीसोबत खायला मस्त लागते। सकाळच्या घाई गडबडीत कमी मसाले कमी साहित्यात अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते। तर नक्की एकदा करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।